आता एक मोठी बातमी येते। सुनेत्रा पवार पहिल्यांदाच दिल्लीला एकटा रवाना झालेल्या आहेत। अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार पहिल्यांदाच स्वतंत्रपणे दिल्ली दौऱ्यावर आहेत। त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल नसतील ना सुनील तटकरे। पार्थ पवार देखील उद्या सकाळीच दिल्लीसाठी निघणार आहेत। निवडणूक आयोगाला ते पत्र दिल्यावरून सुनेत्रा पवार आणि पटेल तटकरे यांच्यात दुरावा वाढल्याची चर्चा आहे। उद्या दिल्लीत सुनेत्रा पवार नेमकं कोणाला भेटणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच दिल्लीला एकट्या रवाना झालेल्या आहेत। अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच स्वतंत्रपणे दिल्ली दौऱ्यावर असतील। त्यांच्यासोबत यावेळेस प्रफुल्ल पटेल सुद्धा नसतील आणि त्याचसोबत सुनील तटकरे सुद्धा नसतील। पार्थ पवार देखील उद्या सकाळीच दिल्लीला निघणार आहेत। निवडणूक आयोगाला एक पत्र दिल्यावरून सुनेत्रा पवार आणि पटेल तटकरे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याची आणि तो वाढल्याची चर्चा आहे। उद्या दिल्लीत सुनेत्रा पवार नेमकं कोणाला भेटणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, सुनेत्रा पवार यांचं एकट्यानं दिल्लीला जाणं नेमकं काय अधोरेखित करतं? नेमकं हेच अधोरेखित करते की पार्टीची पूर्ण कमान आता सुनेत्रा पवार यांनी हातात घेतलेली आहे, हे स्पष्टपणे दिसतंय। कारण आपल्याला माहिती, दादांच्या पश्चात अजित पवार यांच्या पश्चात स्वतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे त्यांना घेऊन दिल्लीला गेले होते। तिथे अमित शहाची भेट घेतली, पंतप्रधानांची भेट घेतली, इतर नेत्यांना, एनडीएच्या नेत्यांना ते भेटले। पण त्यानंतर आज 2 महिने झाले अजित पवार जाऊन, त्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदा त्या स्वतः एकट्या गेलेल्या आहेत। फक्त एक ओएसडी सोबत आहे, दुसरं कोणी नाही। आणि उद्या सकाळी पुन्हा पार्थ पवार जाणार आहेत। आणि हे दोघं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार उद्या दिल्लीत नेमकं कुणाला भेटतात? एनडीएच्या नेत्यांना भेटतात की आणखी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटतात हे पाहायचं। कारण जे पत्र दिलं गेलेलं आहे की राष्ट्रीय कार्याध्यक्षांचे अधिकार वाढवावेत, ते पत्रावरनं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार नाराज असल्याची चर्चा आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर आज आपण दुपारी एक व्हिडिओ पाहिला, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयासमोर विधिमंडळातल्या सुनील तटकरे वाट पाहत होते, पण त्या तिथं आल्याच नाहीत। मग याच्यावरनं जो वाढलेला दुरावा स्पष्टपणे दिसतोय। त्यामुळे राष्ट्रवादीत नक्कीच आलबेल नाही, अगदी स्पष्ट आहे। किंबहुना रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला तेव्हाही या गोष्टी समोर आल्या होत्या की पार्टी, सुरुवातीला जे बोललं गेले की पार्टी सगळे तटकरे प्रफुल्ल पटेल चालवणार, पण तसं कुठेही होताना दिसत नाही। स्वतः सुनेत्रा पवार आज पहिल्यांदा एकट्यात दिल्लीला गेल्यात, यातच सर्व काही आलं। त्यामुळे भविष्यात काय काय होतं आणि तटकरे प्रफुल्ल पटेल गट नेमकं काय, कसं रिएक्ट करतो या सगळ्या गोष्टींना, हे पाहणं मोठं इंटरेस्टिंग असणार आहे। बरोबर, पण चंद्रकांत, यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत विश्वासाचं वातावरण नाही आहे, एकमेकांबद्दल अविश्वास आहे हे दिसतंय का? आणि पक्षावरची आपली पकड मजबूत करण्याचा सुनेत्रा पवार प्रयत्न करतायत का? हो, निश्चितच अगदी स्पष्टपणे दिसतंय। मी एकीकडे रोहित पवार सातत्याने फ्रॉम डे वन हा अजेंडा चालवतात की आमचं पवारांचं, अजितदादांचा पक्ष प्रफुल्ल पटेल आणि तटकरे ताब्यात घेऊ पाहतायत भाजपच्या सांगण्यानुसार। म्हणजे तो त्यांनी त्यांचा प्रोपोगंडा चालवलाय, तर तो त्यांचा एक राजकीय अजेंडा आहे असं जरी समजलं थोडा वेळ आपण तरी। पण ह्या पत्रामुळं सर्व काही गोष्टी पुन्हा एकदा वातावरण निर्मितीला जे धुकं होतं, संशयाचं धुकं होतं, ते निर्माण व्हायला एका अर्थाने आधार मिळाला। आणि तेव्हापासूनच मग कदाचित सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अलर्ट झालेत का, आणि त्यामुळेच हे पहिल्यांदा एकट्याने दिल्लीला गेलेत का सुनेत्रा पवार, यामुळे या सगळ्या चर्चांना एका अर्थाने ज्याला आपण म्हणू दुजोरा मिळताना दिसतोय। म्हणूनच आता राष्ट्रवादीत नेमकं हे सगळं जे अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय, सगळे प्रमुख पुढे ज्यांनी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं आणि हे सगळे मंडळी यांच्यातला हा दुरावा हा वाढतोय की कमी होतोय, की पुन्हा एकमेकांमध्ये पुन्हा बसून सुलह होतो, ज्याला आपण म्हणतो दिल मिल जाईल, हे आगामी काळातच स्पष्ट होईल। पण या निमित्ताने सुनेत्रा पवार यांनी दाखवून दिलं की पार्टी मीच चालवणार, हे पुन्हा एकदा याच्यातनं स्पष्ट झालं। पण मग आता तटकरे आणि पटेल काय करणार आणि त्यांच्या सोबतचे आमदार काय करणार? कारण भुजबळ आहेत त्यांच्या गटात, पुन्हा धनंजय मुंडे आहेत, इतर सगळी मंडळी आहेत। म्हणजे दादा असतानाच हे बोललं जायचं की 16 आमदार नेहमी ह्या गटाचे आणि इतर आमदार दादांच्या बाजूचे। मग हे सगळे आमदार काय करणार आणि सुनेत्रा पवार काय करणार? ह्या ज्या पद्धतीने सगळं चाललंय आणि त्यात रोहित पवार सातत्याने रोज एक बातम्या, या सगळ्या गोष्टींना हे वातावरणात आणखीन बरोबर। आणि या सगळ्या घडामोडी आता कोणत्या दिशेने जातात हे सुद्धा बघावं लागेल आणि त्याबाबत उद्या स्पष्टता येते का हे सुद्धा पाहावं लागेल। सुनेत्रा पवार ज्या भेटीगाठी घेतात त्याच्यावरून। धन्यवाद चंद्रकांत या माहितीसाठी।